हर हर महादेव. एकदम भारी वाटलं आतमध्ये जाऊन, एकदम मन प्रसन्न झालं माझं. तुम्ही नक्की भेट द्या असं मी तुम्हाला सांगतो. खूप म्हणजे खूप एकदम भारी आहे. आणि नेक्स्ट संडेला महाशिवरात्री आहे, तर तुम्ही नक्की तिथे या. आणि हे मंदिर बघून जावा, एवढं भारी आहे मंदिर, एवढं भारी मस्त आहे. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही जात आहोत बनवतात एक प्राचीन मंदिर आहे, ते बघण्यासाठी जात आहोत. तर माझ्यासोबत अथर्व आणि साई. तर कसं वाटतं अथर्व तुला फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये येऊन? मी खूप एक्सायटेड आहे की अशा एका प्राचीन काळ्या मंदिराला भेट द्यायला चाललो. आणि आम्ही फर्स्ट टाइम तिकडे आणि भाऊ एकत्र घेऊन चाललोय, त्याच्यामुळे खूप एक्सायटेड आहे. ठीक आहे, आता साहिलकडून ऐकूच घेऊया. साहिल, कसं वाटतं तुला? खूप छान वाटतं. फर्स्ट टाइम जातो त्या बाजूला, म्हणजे प्रवास झाला ना या बाजूला, तर फर्स्ट टाइम इकडे आलो अंबा. साहिल कुठं राहतो साहिल? मी हरभर लागले. हार्बर लाईनला राहतो, त्यामुळं फर्स्ट टाइमच आला इकडे. तर ठीक आहे, आम्ही जाऊ प्राचीन मंदिर बघायला तिकडे. आम्ही फर्स्ट टाइमच जातो शिव मंदिरला बघायला, कारण की मीच कधी नाही गेलो आहे तिकडे. ठीक आहे, तिथे गेल्यानंतर दाखवू. आणि पुढे रिक्षातून जातो, रिक्षातून ब्लॉग स्टार्ट वगैरे केलेला आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. ठीक आहे, चला. आता तर मित्रांनो, आता पोहोचलेला आहे त्या ठिकाणी. आता आम्ही मंदिराकडे जात आहोत. ठीक आहे, तर अथर्व बघा. आणि टिक्का वगैरे कसा दिसतोय कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. टिक्का वगैरे लावलेला आहे अथर्व, काय मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी लावून घेतलेला नाही. आणि समोर त्यांचा टिक्का वगैरे लावला आहे. ठीक आहे, आणि पुढे तुम्ही व्ह्यू बघू शकता. आता निघालेले आहे, जातोय आम्ही तिकडे. साहिल एक्साइटेड आहे. साहिल बघा पुढे पुढेच जातोय. काय बघतो साहिल? साहिल ज्यूस वगैरे काय पिऊया का नंतर येते वेळी? साहिल अथर्व नंतर नंतर नंतर. ठीक आहे, चला. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे मित्रांनो, आता आम्ही चालतोय. ठीक आहे, ब्रिज आहे, ब्रिज वरनं जातोय. या साईडला बघू शकता पाणी नाही, पण जातोय आता मी. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अर्धा व्ह्यू दाखवतो मी. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, मंदिरामध्ये पोहोचलेलं आहे. तुम्ही मंदिराचा व्ह्यू बघू शकता समोरून. हे पुरं दगडाचं मंदिर बनलंय. ठीक आहे, आम्ही तर फर्स्ट टाइम आलोय. बघू शकता. तर जातो जरा फेरी मारतो, दर्शन वगैरे घेऊ, त्यानंतर जाऊ. एक मिनिट, सॉरी. ठीक आहे, चला. मंदिर वगैरे बघू शकता तुम्ही. दर्शनासाठी लाईन वगैरे लावतात आम्ही. गर्दी पण खूप प्रमाणात आहे. अथर्व, कसं वाटतं तुला मंदिर बघून? मंदिर एकदम छान आहे, मस्त आहे, मला आवडलंय. त्यांचं कोरीव काम वगैरे एकदम बेस्ट आहे. पांडवांनी बांधलेलं हे मंदिर आहे. हो. ठीक आहे, एकाच रात्री बांधलेलं आहे हे मंदिर. ठीक आहे, पुरं दगडाचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. त्याचं तोंड औलसारखं आहे. ठीक आहे, बघू शकता पुरं दगडाचं मंदिर आहे, पुरं दगडाचं. मंदिर बघू शकता तुम्ही, किती सुंदर. इकडे थोडस काम चालू आहे. आता लाईन मध्ये थांबू जरा दर्शनासाठी. ठीक आहे, चला दाखवतो तुम्हाला. आता मग तुला कसं वाटतं स्ट्रक्चर मंदिरावर? स्ट्रक्चर बघून एकदम म्हणजे असं फील येतंय की काहीतरी प्लॅन आपला अचानक भयानक ठरला, अचानक प्लॅन कम्प्लीट झालाय, तो सक्सेस झालाय. असंच आम्ही ह्यापुढेही असं अचानक प्लॅन करणार, सक्सेस पण करणार. तुम्ही मंदिर बघा मित्रांनो, त्याच्यावरची कला बघा कशी काढला असेल ते, एकदम कोरीव काम वगैरे. नंतर जवळून दाखवतो तुम्हाला अजून. ठीक आहे, आतमध्ये दर्शनाला लाईन आहे. आता आम्ही दर्शन करायला आतमध्ये जाऊ थोड्या वेळात. तिथे गेल्यानंतर आतमधलं दृश्य तुम्हाला दाखवतो. हर हर महादेव. तर मित्रांनो, या साईडला छोटासा तलाव आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कासव वगैरे बघू शकता मोठ्या प्रमाणात. इथेच कासव थोडस. आज गर्दी पण खूप आहे, संडे असल्यामुळे आज गर्दी पण खूप आहे, बघू शकता. मंदिर बघू शकता तुम्ही इथं. तर आता आतमध्ये पोहोचत आहोत आपण दर्शनाला. फायनली दर्शन झालं, म्हणजे होतंय आता. गर्दी बघू शकता, गर्दी लय आज. हा, आज संडे आहे म्हणून गर्दी आहे आज.
संडे हॉलिडे संडे हॉलिडे तुझी काय इच्छा असेल ती साहिल तर मोबाईल जरासा अथर्व झालं ना पाटे घ्या माझं बघ हो काम नाही येऊ दे किती आलं वाजवायचं माझं घे तर मंदिर बघू शकता समोरचा व्ह्यू आहे हा. म्हणजे समोरचा आणि पाठचा त्याचा व्ह्यू आहे बघू शकता आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे आतमधले काय व्हिडिओ काढलेत नाही तुम्ही हा बाहेरचा व्ह्यू बघू शकता ठीक आहे अथर्व कसं वाटलं तुला मला एकदम भारी वाटलं आतमध्ये जाऊन एकदम मन प्रसन्न झालं माझं तुम्ही नक्की भेट द्या असं मी तुम्हाला सांगतो खूप म्हणजे खूप एकदम भारी आहे आणि नेक्स्ट संडेला महाशिवरात्री आहे तर तुम्ही नक्की तिथे या आणि हे मंदिर बघून जावा एवढं भारी आहे मंदिर एवढं भारी मस्त आहे ठीक आहे फायनली मित्रांनो दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही निघालोय घरी तर बघू शकता माझ्यासोबत अथर्व तुला कसं वाटलं अथर्व मंदिर मला बघून? मंदिर खूप आवडलं आतून पण स्ट्रक्चर खूप चांगला आहे बाहेरून पण स्ट्रक्चर चांगला आहे तुम्ही नक्की या नेक्स्ट संडेला महाशिवरात्री आहे तुम्ही नक्की भेट द्या इथे अंबरनाथला 30ला उतरून यायचं इकडे ठीक आहे. आणि मंदिरामधला आतमधला व्ह्यू मी कॅप्चर नाही केलाय कारण की कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता आतमध्ये त्यामुळे अथर्वला चांगलं वाटलं आणि या व्हिडिओला इथंच एंड करूया तर व्हिडिओ नक्की आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे चला एकदा नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा भेटू बाय बाय